उन्हाच्या झळात नागरिकांना दिलासा. किशोर बेलसरे नागरिकांसाठी सार्वजनिक प्याऊस सुरू. कन्हानमध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन. कन्हान. वाढत्या उन्हामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येची दखल घेत कन्हान येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर बेलसरे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक पाणी प्याऊस सुरू करण्यात आलं. आंबेडकर चौक येथे झालेल्या या उपक्रमामुळे प्रवासी कामगार, विद्यार्थी तसेच नागरिकांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे. कन्हान शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उन्हामुळे अनेक नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. आंबेडकर चौक येथे झालेल्या या उपक्रमामुळे प्रवासी कामगार, विद्यार्थी तसेच नागरिकांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे. कन्हान शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून दुपारच्या वेळेत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही गरज ओळखून आंबेडकर चौक येथे सार्वजनिक पाणी प्याऊचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सुनील लाडेकर, अशोक हिंगणकर, गणेश पानतावणे, नरेंद्र वाघ, पुरंदास तांडेकर, श्रीराम नांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना मदत करण्याची भावना जपली पाहिजे असे मत व्यक्त केले. उन्हाळ्यात नागरिकांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यानंतर कन्हान युथ फाउंडेशनच्या वतीने विवेकानंद नगर येथील निवासस्थानी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध सामाजिक, राजकीय व व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून किशोर बेलसरे यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅप्टन सतीश बेलसरे, देविदास तडस, सूर्यभान फरकाडे, नितेश भरणे, गणेश रामापुरे, शैलेश झेंडे, आकाश भगत, दिगंबर हारगुडे, अमित बेलसरे यांच्यासह फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच नथू चरडे, रमेश खंडेलवार, राजू इंगोले, संतोष पाली, रमेश जामदार, चेतमणी मिश्रा, गुडा सूर्यवंशी, अमोल साकोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी कन्हान शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम.